नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत जी मिशन आरंभ ऑनलाईन तासिका आहे, त्या तासिकेमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो. मी श्री प्रभाकर नारायण मराठे, सापडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कार्यरत आहे. त्या ठिकाणी मी आता 8वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचं शिक्षण देतो. आज या ठिकाणी तुम्हाला या ऑनलाईन तासिकेमध्ये मी इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचे जे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. तर या तासिकेमध्ये आपण फेब्रुवारी 2023 ची जी प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपली जी तृतीय भाषा इंग्लिश आहे त्या संदर्भामध्ये आपण या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर ठीक आहे, या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेवरती काही नियम दिलेले आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ती प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली असेल तर त्याच्यावरती उपलब्ध आहेत. त्यामुळे ते वाचण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात ती प्रश्नपत्रिका जी आहे तीच त्या ठिकाणी सोडत आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया या 2023च्या या प्रश्नपत्रिकेमध्ये. या ठिकाणी पहा, मला जो पहिला प्रश्न सेक्शन 1 मध्ये विचारलेला आहे, पहिला प्रश्न आहे fill in the blank by using comparative form of the verb. My car is quite slow and I want to get dash dash. कंसामध्ये तुम्हाला फास्ट हे ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे आणि 1. त्या ठिकाणी पहा, आपल्याला त्या ठिकाणी विचारतानाच त्यांनी विचारलं की कंपॅरेटिव्ह फॉर्म जो आहे हा कंपॅरेटिव्ह फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे लगेचच तुमच्या लक्षामध्ये येईल की हा आपल्याला त्या ठिकाणी डिग्रीचा प्रश्न विचारलेला आहे, चेंज द डिग्री. मग कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणल्याच्या नंतर आपल्याला डिग्रीचे जे तिन्ही प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री, यामध्ये आपण ॲडजेक्टिव्हचे जे 3 रूप वापरतो ते 3 रूप त्या ठिकाणी माहीत पाहिजे. आता कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणल्याच्या नंतर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये आपण जे ॲडजेक्टिव्ह आहे त्या ॲडजेक्टिव्हला ER हे प्रत्यय लावतो आणि नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये द्यान असतं. कधी कधी द्यान नसेल तरी सुद्धा ते कंपॅरेटिव्ह डिग्रीचंच उदाहरण आहे. आणि नंतर या ठिकाणी आपण जर ऑप्शन पाहिले तर त्या ठिकाणी पहिलं जे ऑप्शन आहे हे ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे. परंतु जर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन निवडायच्या वेळी जर तुम्ही गोंधळलात तर त्या ठिकाणी आपण पाहायचं की फास्टेस्ट ही त्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री नाही, मोर फास्ट आणि मोस्ट फास्ट हे त्या ठिकाणी फास्ट या ॲडजेक्टिव्हचे रूप होत नाहीत. आपल्याला माहिती आहे की ॲडजेक्टिव्हचे ते 3 रूप आहे, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये. ते म्हणजे फास्ट, फास्टर आणि फास्टेस्ट असे त्या ठिकाणी त्या ॲडजेक्टिव्हचे रूप असतात. त्या ठिकाणी आपल्याला कंपॅरेटिव्ह वापरायला सांगितल्यानंतर मग जसं मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की फास्ट, फास्टर आणि फास्टेस्ट अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे जे ॲडजेक्टिव्ह आहेत आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म विचारल्यानंतर फास्टर हे जे ॲडजेक्टिव्हचा फॉर्म आहे त्या ठिकाणी हा योग्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता हे 2 ऑप्शन तर होणारच नाहीत, मोर फास्ट आणि मोस्ट फास्ट. कारण मोर आणि मोस्ट लावून आपण काही ते ॲडजेक्टिव्ह आहेत जसं की ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल यासारखे असे काही ॲडजेक्टिव्ह आहेत की त्यांना मोर आणि मोस्ट असा प्रत्यय लागतो. काहींचे जे तिन्ही रूप आहेत ते त्या ठिकाणी तिन्ही रूप वेगवेगळे आहेत, जसं की गुड, बेटर आणि बेस्ट. आणि काही जे आहेत तर आता मी सांगितल्याप्रमाणे की कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्या ॲडजेक्टिव्हला ER प्रत्यय लागतो, तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तर त्या ठिकाणी EST प्रत्यय लागतो, त्याच्या आधी द वापरलं जातं. इथं आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्म विचारलाय त्यामुळे त्या ठिकाणी ऑप्शन 1 जे आहे हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. चूज 2 करेक्ट मॉडेल ऑक्झिलरीज शोईंग पॉसिबिलिटी इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता आपल्याला त्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरीज विचारलेले आहेत.
म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज. ऑक्झिलरीज म्हणजे हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरीचा अर्थ हेल्पिंग वर्ब आहे. आता मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे काय हे आधी आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे की मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे हे असे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत की ते काही विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी वापरले जातात आणि ते जे वाक्यामध्ये मेन क्रियापद आहे त्या क्रियापदाला ते सहाय्य करतात, ठीक आहे. आणि जसं तुम्ही आता मी सांगितलं तुम्हाला की मॉडल ऑक्झिलरी हे काही विशिष्ट अर्थ व्यक्त करतात. आपल्याला या ठिकाणी विचारलं की मॉडल ऑक्झिलरी की जे काय अर्थ व्यक्त करते, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दाखवणारे, आणि तेही आपल्याला त्या ठिकाणी किती सांगितलेल्या निवडायचे आहेत तर 2, बरोबर आहे. आता जर तुम्ही त्या मॉडल ऑक्झिलरीचा अभ्यास केला असेल तर यामध्ये मस्ट हे जे आहे हे त्या ठिकाणी कंपल्शन व्यक्त करतं, म्हणजे त्याला आपण सक्ती म्हणूया. एखादी गोष्ट तुम्हाला करणं भागच आहे असं ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी कंपल्शन जर असेल तर मस्ट, जसं यू मस्ट गो टू दी स्कूल, यू मस्ट अटेंड दी स्कॉलरशिप लेक्चर. या ठिकाणी आपण मस्ट जे आहे हे आपलं काय दाखवतं, कंपल्शन दाखवतं. इथं आपलं कंपल्शन विचारलेलं नाही. त्यानंतर त्या ठिकाणी शूड जे आहे ही शूड त्या ठिकाणी ऍडवाइस, जर तुम्हाला एखाद्याला सल्ला द्यायचा असेल किंवा त्या ठिकाणी एखादी गोष्ट तुम्ही केली पाहिजे किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे असली पाहिजे, पाहिजे या अर्थाने आपण मराठीमध्ये म्हणू की जर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडवाइस द्यायचा असेल तो काही सजेशन त्या ठिकाणी द्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी शूड ही मॉडल ऑक्झिलरी वापरतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला विचारलंय पॉसिबिलिटी. आता या ठिकाणी पॉसिबिलिटी व्यक्त करणारे दोनच त्या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन आहेत, ते म्हणजे कुड आणि कॅन. ही दोन्ही त्या ठिकाणी पॉसिबिलिटी व्यक्त करतात. जसं की आहे रोहन कुड राईट इन हिज नोटबुक आणि रोहन कॅन राईट इन हिज नोटबुक, म्हणजे शक्यता दर्शवणारी जी ऑक्झिलरी आहेत. आणि दोन पर्याय म्हटल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कुड आणि कॅन या ठिकाणी त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे आपले जे ऑप्शन आहेत हे त्या ठिकाणी दोन बरोबर आहेत, कोणते, कुड आणि कॅन. ठीक आहे, समजलं. आता मॉडल ऑक्झिलरी कधी कधी तुम्हाला पॉसिबिलिटीच्या ऐवजी जर ऍडव्हाइस विचारलं तर त्या ठिकाणी मग तुम्ही कोणती मॉडल ऑक्झिलरी वापरणार, कोणी सांगते का? तर या ठिकाणी पहा, ऍडव्हाइस जर विचारलं आपल्याला तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण शूड ही पॉसिबिलिटी, शूड ही मॉडल ऑक्झिलरी त्या ठिकाणी वापरू. अशा अनेक ऑक्झिलरीचे जे तुम्ही जर तो चार्ट पाहिला, कॅन, कुड, शाल, शूड, विल, कुड, मे, माईट, मस्ट, अशा अनेक मॉडल ऑक्झिलरीज आहेत आणि त्या ऑक्झिलरीज काय अर्थ इंडिकेट करतात हे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे आपण मॉडल ऑक्झिलरी आणि ते कोणता अर्थ इंडिकेट करतात किंवा वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने वापरले जातात हे आपल्याला अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर आपल्याला त्याचे अर्थ माहीत पाहिजे, तरच आपण हा प्रश्न जो आहे हा सोडवू शकतो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी याचे दोन उत्तर जे आहेत कॅन आणि कुड मिळालेले आहेत. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न अभ्यासूयात. तिसरा प्रश्न आहे, लुक ॲट द फॉलोइंग स्लोगन अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. आता स्लोगन, स्लोगन म्हणजे घोषणा, घोषवाक्य. स्लोगन म्हणजे काय तर घोषणा, एखादं ब्रीद वाक्य किंवा घोषणा असेल. मग या ठिकाणी ही घोषणाचे पहा, इच वन टीच वन, याचा आपल्याला अर्थ माहीत असला पाहिजे की आपण प्रत्येकाला शिकवायचं आहे, आपल्याला प्रत्येकाला शिकवलं गेलं पाहिजे. इच वन टीच वन, प्रत्येक जण शिकला गेला पाहिजे अशा त्या घोषणेचा अर्थ आहे. आणि म्हणून आपल्या खाली जे पर्याय दिलेले आहेत या पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला की ही जी घोषणा आहे किंवा ही जी स्लोगन आहे ती खालील दिलेल्या क्षेत्रामध्ये कोणाशी संबंधित आहे हे आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या अर्थानच कळणार आहे. आता टीच वन म्हटलं तर आपल्या लक्षात येते की ही शिक्षणाशी संबंधित आहे, बरोबर आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला या प्रत्येक जे पर्याय आहे त्याचा अर्थ माहिती पाहिजे. त्याचा इथं सांगितलंय पहा, लिटरसी म्हणजे साक्षरता, हेल्थ अवेअरनेस म्हणजे आरोग्य,
या ठिकाणी ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांती म्हणू. आणि ऍडिक्शन म्हणजे व्यसनमुक्ती. म्हणजे ते आपला अर्थ माहिती असल्यानंतर हा प्रश्न सोडवणं आपल्याला सहज शक्य आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी साक्षरता म्हणजे त्या ठिकाणी लिटरसी हा जो पर्याय आहे हा बरोबर आहे, कारण की हा त्या ठिकाणी या स्लोगनशी संबंधित आहे, साक्षरतेच्या संबंधित. साक्षर करणं म्हणजे काय, ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना त्या ठिकाणी लिहिणे वाचणे शिकवणे. तोच या म्हणीचा त्या ठिकाणी किंवा या स्लोगनचा अर्थ होतोय इच वन टीच वन. तर अशा प्रकारच्या म्हणी घोषणा जर तुम्हाला आल्या तर पर्यायामध्ये दिलेले जे त्या ठिकाणी जे ऑप्शन आहे याचे अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घोषणेचा जो अर्थ होतो, त्या स्लोगनचा जो अर्थ होतो तोही त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात आपण. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला वाक्य दिले पहा, द डुअर डॅश डॅश बाय द टीचर. आता अशा प्रकारचा प्रश्न आल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रश्न व्याकरणामधल्या किंवा ग्रामर मधल्या कुठल्या सेगमेंटवर किंवा घटकावर आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी पहा, आता बाय म्हटलं की लगेच आपल्या लक्षात येते की या ठिकाणी आपल्याला व्हाईटचा प्रश्न आहे, चेंज द व्हाईट. बरोबर आहे. आता व्हाईट आता तुम्हाला दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये माहित आहे, ऍक्टिव्ह व्हाईट आणि पॅसिव्ह व्हाईस. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन त्या ठिकाणी व्हाईसचे प्रकार आहेत. आता ऍक्टिव्ह व्हाईस मध्ये वाक्याची जी रचना असते ही सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारे असते. तर पॅसिव्ह व्हाईस मध्ये वाक्याची रचना जी असते ही ऑब्जेक्ट, नंतर वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. उदाहरण म्हणून त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो, जसं इथं मी तुम्हाला उदाहरण दिलं की आय राईट अ लेटर. हे आहे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हाईसचं उदाहरण. कारण ऍक्टिव्ह व्हाईस मध्ये आय म्हणजे सब्जेक्ट, राईट हे त्या ठिकाणी क्रियापद आहे, वर्ब आणि अ लेटर हे त्या ठिकाणी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह व्हाईस मध्ये हेच वाक्य त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह करायचं असतं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आपण वाक्याची सुरुवात कशाने करतो, ऑब्जेक्टने करतो. त्या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे, अ लेटर. मग अ लेटर या ऑब्जेक्टने आपण काय करणार आहोत, त्या वाक्याची सुरुवात करणार आहोत, अ लेटर. आता लक्षात घ्या, या इथं हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा प्रश्न आहे, त्यामुळे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाची गरज नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतात. परंतु ज्यावेळेस आपण ते सिंपल पास्ट टेन्स असेल किंवा प्रेझेंट टेन्स असेल याचं वाक्य ज्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हाईस मध्ये करतो त्यावेळेस आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज पडते, है की नाही. म्हणजे वर्ब याच्या आधी आपण त्या नियमामध्ये टू बीचं रूप जरी म्हटलं, टू बी प्लस वर्ब, है की नाही, आपल्याला त्या ठिकाणी त्या वाक्याच्या काळाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी टू बीचं रूप घ्यावं लागतं. मग तुम्हाला टू बीचे रूप सुद्धा त्या ठिकाणी माहीत पाहिजेत. आता पहा, टू बीचे रूप जे आहेत ही तीन काळामध्ये वेगवेगळी आहेत. जसे प्रेझेंट मध्ये टू बीचे रूप जे आहेत, प्रेझेंट मधले टू बीचे रूप आहेत एम, इज, आर. पास्ट टेन्स मध्ये आहेत वॉज, वेर. आणि फ्युचर टेन्स मध्ये आहेत विल आणि शाल. विल आणि शाल. तर ही टू बीची रूपे जी आहेत ही आपल्याला ऍक्टिव्ह मधून ज्यावेळेस आपण एखादं वाक्य पॅसिव्ह मध्ये करतो त्यावेळेस आपल्याला यांची गरज पडते. पहा, आता जर तुम्ही पाहिलं आय राईट म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आय राईट क्रियापदाचं पहिलं रूप, मूळ रूप जे आहे त्या ठिकाणी वापरले. मला जर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे तर प्रेझेंट टेन्सची जी टू बीची रूप आहेत एक तर आपल्याला एम किंवा इज किंवा आर हे या ठिकाणी घ्यावं लागेल. ते घेण्याचे बी काही नियम आहेत. पहा, एम कधी घेतो, ज्यावेळेस त्या ठिकाणी करता आय असेल तरच आपण एम वापरतो, अन्यथा एम पुढंच येत नाही. एम आयच्या नंतरच त्या ठिकाणी एम हे आपण टू बी स्वरूप वापरतो. बरोबर आहे. त्यानंतर आहे इज.
आणि आर. ज्यावेळेस त्या ठिकाणी करता एकवचनी आहे त्यावेळेस आपण इज घेतो आणि करता जर अनेक वचनी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आर घ्यायचा आहे. म्हणजे आपलं पॅसिव्ह वॉइस मधला जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट जर एकवचनी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इज घ्यायचे आणि ऑब्जेक्ट जर अनेक वचनी असेल तर आपल्याला काय घ्यायचे, आर. आता मी जे सांगितलं त्याकडे लक्ष द्या. हा नियम आपल्या या ठिकाणी लागू होणार आहे. करता जर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट जर एकवचनी असेल तर इज घ्यायचा आहे, ऑब्जेक्ट जर अनेक वचनी असेल तर आर घ्यायचे. या ठिकाणी पहा, अ लेटर म्हणजे हे एकवचनी आहे म्हणून या ठिकाणी एकवचनी असल्यानंतर आपण इज हे काय घेतो, हे हेल्पिंग वर्ब किंवा टू बीचं रूप जे आहे हे आपण या ठिकाणी वापरतो. अ लेटर इज. आता ज्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर रूपांतर करतो त्यावेळेस आपल्या या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं असतं. तिथे जसं क्रियापदाचं पहिलं रूप आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असतं, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतो टू बीच्या नंतर. टू बीच्या नंतर आपण क्रियापदाचं टू बीचं रूप आपण घेतलं या ठिकाणी इज. यानंतर आपण आता क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे, आता राईटचे जे तिसरं रूप आहे, आता इथं क्रियापदाचे तुम्हाला तीनही रूप माहीत पाहिजे, जसं राईट, रोट, रिटर्न. आणि आपण आपल्या सोयीसाठी रायटिंग हे क्रियापदाचं चौथं रूप मानतो. या ठिकाणी आता आपल्याला मी सांगितलं नियमामध्ये आपलं आहे की आपल्याला क्रियापदाचं काय करायचे, तिसरं रूप घ्यायचं. तर या राईटचं जे तिसरं रूप आहे ते आहे रिटर्न. अ लेटर इज रिटर्न. आणि या ठिकाणी आपण काय करता जो आहे हा करता नेहमी त्या ठिकाणी बायने जोडतो, बाय. आणि करता जोडताना आपल्याला कर्त्याची विभक्ती जी आहे, आता या ठिकाणी करता आहे आय, आयची विभक्ती आपल्याला बदलावं लागेल. आपण अ लेटर इज रिटर्न बाय आय असं म्हणू शकत नाही, बरोबर ना. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आयची जी विभक्ती आहे ती आहे मी. आपला हे जे सर्वनामाचे जे विभक्ती आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आयचं मी होतं, उईचं अस होतं, यूचं यू होतं. अशा पद्धतीने आपल्याला हे जे रूप आहेत हे रूप सुद्धा या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे मी थोडं आणि तुम्हाला त्या ठिकाणी परत पॅसिव्ह व्हायचं हे पहा, या ठिकाणी पॅसिव्ह व्हायचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते परत या ठिकाणी लिहितोय म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑब्जेक्ट घ्यायचे, नंतर टू बीचं रूप घ्यायचं आहे, नंतर त्या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचे, नंतर त्या ठिकाणी आपल्याला जो सब्जेक्ट जोडायचा आहे हा बायने जोडायचा आहे. नंतर आपल्या या ठिकाणी सब्जेक्ट येईल, पण हा सब्जेक्ट जोडताना त्याची विभक्ती आहे ती आपल्याला चेंज करायची असते, जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं होतं त्या पद्धतीने. आता हे प्रत्येक काळामध्ये पॅसिव्ह व्हॉइसची रचना जी आहे या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते या ठिकाणी बदलत जातं, क्रियापदाचं तिसरं रूप आणि टू बी. आता या ठिकाणी पहा, द डूअर डॅश डॅश बाय टीचर असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता जसं मी तुम्हाला नियमामध्ये सांगितलं की आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. आता या ठिकाणी हा जो पर्याय आहे इज बिंग शेटिंग, आता शेटिंग हे क्रियापदाचं तिसरं रूप नाही, आहे की नाही. तुमच्या लगेच लक्षात येईल की क्रियापदाचं तिसरं रूप नाही म्हणजे हा ऑप्शन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. दुसरा आहे, मी तुम्हाला नियमामध्ये सांगितलं होतं, जर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट एकवचनी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद सुद्धा एकवचनीच घ्यावं लागतं. आता या ठिकाणी वेअर हे अनेक वचनी टू बीचं रूप आहे, बरोबर आहे. आणि आपलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहे ते एकवचनी आहे, त्यामुळे हाही पर्याय त्या ठिकाणी होणार नाही, बरोबर आहे. आता पहा इथं सांगितलं, आता हे सुद्धा त्याच प्रकारे आहे. वेअर आपण कधी वापरतो, टू बीचं जर पास्ट टेन्स असेल तर वॉज आणि वेअर, एकवचनी असेल तर वॉज वापरतो, अनेक वचनी असेल तर वेअर वापरतो. तसंच त्या ठिकाणी इथं पण आहे, जर प्रेझेंट टेन्स असेल तर एकवचनी असेल तर इज वापरतो, अनेक वचनी असेल तर आर वापरतो. म्हणजे हे सुद्धा अनेक वचन आहे. आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते एकच वचनी आहे, त्यामुळे हाही पर्याय होणार नाही. म्हणजे आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिला आणि ऍक्च्युअली ते ग्रामरसाठी बरोबर पण आहे, इज बिंग शट. आता तुम्ही म्हणला इथं हे बिंग कसं आलं, ठीक नाही. ज्या अर्थी या ठिकाणी याच्यामध्ये बिंग आलं त्या अर्थी या हे वाक्य आहे, या वाक्यात हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल किंवा कोणताही कंटिन्युअस टेन्स असेल तर आपण त्या ठिकाणी काय वापरतो, बिंग. परंतु पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन मध्ये कधीच क्रियापदाला आयएनजी नसतं. ऍक्टिव्ह व्हॉइस असेल आणि क्रिया जर चालू असेल तर क्रियापदाला आयएनजी असतं, परंतु पॅसिव्ह व्हॉइस असेल तर क्रियापदाला आयएनजी न लागता बिंग
ठीक आहे, इथं आय एन जी येतं. आता हे उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी जर पाहायचं असेल तर आता पहा, द डुअर, आता आपलं उत्तर आलंय इज बिईंग शट, इज बिईंग शट, ठीक नाही. आता हे शट जे आहे हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणून त्या ठिकाणी द डुअर इज बिईंग शट बाय द टीचर. आता मला वाटलं याचं ऍक्टिव्ह व्हॉइस काय आहे, बिईंग का आलं, मी आता स्पष्ट करून सांगतोय. द डुअर इज बिईंग शट बाय द टीचर. आता हे जर वाक्य तुम्हाला पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह करायचं असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, मग आता ऍक्टिव्हची रचना काय आहे, ऍक्टिव्हची रचना आहे की वाक्याची सुरुवात सब्जेक्टने व्हायला पाहिजे, नंतर त्या ठिकाणी टू बीचं योग्य रूप, क्रियापदाचं योग्य रूप आणि मग त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता या ठिकाणी द पाहिलं आपण की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बायच्या नंतर सब्जेक्ट आहे, त्याचा अर्थ मग द टीचर काय आहे, करता आहे, म्हणून त्या ठिकाणी द टीचर हे वाक्य आधी आहे, हा करता आधी येईल. द टीचर, द टीचर. मला सांगितलं ऍक्टिव्हाइज करताना आपल्याला टू बीचं रूप घ्यायचे. आता पहा, द टीचर तिथे सांगितलं इज आहे आणि बिईंग आहे. इज आणि बिईंग असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, आपण क्रियापदाचं जे तिसरं रूप घेतलं त्याला आय एन जी जोडायचं आणि इज आहे ते हसत राहणार आहे. बरोबर आहे. द टीचर इज शटिंग द डोअर. हे वाक्य त्या ठिकाणी आहे ऍक्टिव्ह व्हायचं. हेच हे वाक्य तुम्हाला पॅसिव्हाइज करण्यासाठी दिलं होतं. तुम्ही पहा आता जर हे पॅसिव्हाइज कसं आहे तर पहा, द डुअर ऑब्जेक्ट आलं सुरुवातीला, द डुअर, बरोबर आहे. नंतर त्या वाक्य म्हणजे टू बीचं रूप आपल्याला दिलं असेल तर तेच घ्यायचं आपल्याला. इज आहे क्रिया, त्या ठिकाणी इज कधी वापरतो आपण, ज्यावेळेस वाक्यातली क्रिया चालू आहे, या ठिकाणी शिटिंग. पण आता आपल्याला ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तिथं बिईंग हा वापरायचा आहे. बिईंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्या ठिकाणी पॅसिव्हची रचना कशी असते, एक मिनिट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल, कोणताही कंटिन्युअस टेन्स असेल, कंटिन्युअस टेन्स मध्ये पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कसं आहे तर ऑब्जेक्ट प्लस बिईंग प्लस V3 प्लस सब्जेक्ट. बरोबर आहे. सॉरी, इथे टू बीचं रूप जे आहे हे टू बीचं रूप आपल्याला त्या ठिकाणी त्या पद्धतीने घ्यायचे. म्हणजे ऑब्जेक्ट, टू बीचं रूप, नंतर बिईंग, V3 आणि सब्जेक्ट. हे वाक्य अगदी बरोबर त्या पद्धतीने. ऑब्जेक्ट घेतला आपण तर डुअर, नंतर टू बीचं रूप आहे इज, नंतर आपल्याला बिईंग घ्यायचे, बिईंग आणि क्रियापदाचे स्वरूप आहे शट, सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे द टीचर. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, डिग्रीचे वाक्य, सॉरी व्हायचे जर वाक्य आले तर आपण त्या ठिकाणी शोधायचं आधी की हे दिलेलं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कशा प्रकारे चेंज करता येतील किंवा हे कोणत्या काळातलं वाक्य आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे. समजलंय? ठीक आहे, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. Complete the web of adjective for the word given. Choose any one correct option. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय तर विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. द वर्ड विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन और द वर्ड विच मॉडिफाय द नाउन. आता या ठिकाणी आपल्याला नाउन दिले सन, म्हणजे सूर्य. सूर्याच्या संदर्भामध्ये हे सगळे जे आहेत हे काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत, म्हणजे विशेषण आहेत. बरोबर आहे. म्हणजे सूर्य क्लिअर, सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला क्लिअर दिसतं, प्रकाशाचा ऑरेंज कलरचा आहे किंवा गोल्डन कलरचा आहे, ठीक नाही. हे सगळे त्या ठिकाणी सूर्याशी संबंधित किंवा सनच्या संबंधित अशा प्रकारचे ऍडजेक्टिव्ह आपण त्यांना देऊ शकतो. आता पहा, सन कधी डिम असू शकत नाही, ब्लॅक असू शकत नाही, सॉरी, आणि डल अजिबात असू शकत नाही. सूर्य म्हटलं किंवा सन म्हटलं तर काहीतरी ब्राईट, काहीतरी तेजस्वी, ठीक नाही. लगेच आपलं सूर्य म्हटलं एक तेजस्वीता, तेजस्वीपणा, ब्राईटनेस आपल्या समोर येतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हा प्रश्न लिहिण्यामध्ये काहीच अवघड नाही. आपल्याला कोणते ऍडजेक्टिव्ह
कशासाठी वापरले जातात हे त्या ठिकाणी माहिती पाहिजे. समजलं? ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पहा, या प्रश्नासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. इथं पहा, तुम्हाला त्या ठिकाणी एक छोटासा पॅराग्राफ दिलेला आहे 4 ओळीचा. 1-2 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. एक व्यवस्थित हा पॅराग्राफ त्या ठिकाणी वाचून घ्या. याच्यावर आधारित आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न 6 आणि 7 विचारलेले आहेत. त्यामुळे परीक्षेला जरी असा प्रश्न आला तर 1-2 मिनिटाचा वेळ देऊन ते वाचून घ्यायचं. तुम्ही वाचते तुमच्यासाठी. ऑन 29 सप्टेंबर, on the occasion of World Heart Day, New Vision School, Mumbai organized an interactive seminar for the parents of New Vision School. Dr. Sanjay Gupta, the senior diabetologist, was the main speaker for it. Approximately 152 parents attended the seminar. The seminar was organized by Doctors Medical Association along with school. ठीक आहे. असा पॅराग्राफ तुम्ही वाचल्याच्यानंतर 4 वेळ छोटाच पॅराग्राफ येतो. म्हणजे आपल्याला जो समजण्यासाठी किंवा पटकन आकलन होईल अशा प्रकारचा तो पॅसेज असतो. मग आपल्याला जे प्रश्न विचारलेत आपण त्या प्रश्नाचा पण आपल्याला त्या ठिकाणी अर्थ समजला पाहिजे. ते व्यवस्थित त्या ठिकाणी समजून घ्यायचं. या ठिकाणी पहा, तुम्हाला प्रश्न विचारलाय, चूज एनी वन करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन. आता 4 पर्यायापैकी आपल्याला त्या ठिकाणी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. द सेमिनार वॉज ऑर्गनाइज फॉर. आता हा जो सेमिनार आहे हा कोणासाठी त्या ठिकाणी ऑर्गनाईज केला होता. तर पहा, इथं लगेच आपल्याला उत्तर मिळते. द सेमिनार वॉज ऑर्गनाइज हा शब्द आलाय. पहा, इथं ऑर्गनाइज हा शब्द आलाय आणि ऑर्गनाइज सेमिनार ऑर्गनाइज फॉर लगेच आपल्याला उत्तर मिळते द पॅरेंट्स. मग हे आपलं त्या ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. ऑप्शन मध्ये कुठं त्या ठिकाणी आहे का? तर पहा, या ठिकाणी आहे तर पॅरेंट्स. बरोबर आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवणं त्या ठिकाणी खूप सोपं जातं. फक्त आपण अगदी पॅराग्राफचं वाचन जे आहे अगदी काळजीपूर्वक करायचं आहे. म्हणजे उत्तर नंबर 4 जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यावरच आधारित आहे. व्हॉट काइंड ऑफ सेमिनार वॉज ऑर्गनाइज बाय द स्कूल. ही शाळेने कोणत्या प्रकारचा सेमिनार जो आहे तो आयोजित केला होता. पुन्हा आपल्याला पॅसेज पाहावा लागेल त्यासाठी. कोणत्या प्रकारचा? वरती बद्दल सेमिनार ऑन डायबिटीज ऑन द ऑकेजन ऑफ द वर्ल्ड हार्ट डे. म्हणजे आपण आपलं जे उत्तर अपेक्षित असतात त्याला त्या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवायची आणि ती जर आपल्या त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये असेल तर आपल्याला ती त्याची उत्तर द्यायचे. नंतर ठीक आहे. आता ही उत्तर आपण त्या ठिकाणी पाहूयात. हा, व्हॉट काइंड ऑफ सेमिनार ऑर्गनाइज बाय द स्कूल विथ रेकॉर्डेड, इंटरॅक्टिव्ह, व्होकल और रिटन. तर पहा, इथं या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय त्या ठिकाणी आहे? तर पहा, इथं उत्तर आहे लगेच समजतं आपल्याला इंटरॅक्टिव्ह. कोणत्या प्रकारचा सेमिनार आहे? तर इंटरॅक्टिव्ह म्हणजे सहज आंतरबाह्य क्रिया होतील अशा प्रकारचा, किंवा आपल्याला त्या ठिकाणी पालकांना आणि त्या सेमिनार मधले जे डॉक्टर्स आहेत त्यांना एकमेकाशी सहज संवाद साधता येईल अशा प्रकारचा तो सेमिनार आहे. तिथे इंटरॅक्टिव्ह जे उत्तर आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. उत्तरावरचे जे प्रश्न आहे पॅसेज जो दिलेला असतो त्या ठिकाणी सोपा तुम्हाला सहज त्याचे उत्तर लिहिता येईल अशा प्रकारचं आहे. पुढे आहे पहा, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग विच शोज द प्रोनाउन्स. आता पहा, इथे आपल्याला त्या ठिकाणी प्रोनाउन्स निवडायचे आहेत. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. प्रोनाउन्स म्हणजे काय? सर्वनाम. आता आपल्याला सर्वनामाचा जो चार्ट आहे आय, वी, यू, ही, सी, इट, दी, ठीक नाही, हे त्या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन आहेत. त्याच्यापैकी आता पाहिजे आपल्याला आणि त्याच्याशी निगडीत अनेक जे प्रोनाउन्स असतात, ही, हिज, शी, हर, ठीक नाही, ही ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधले अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं. त्या ठिकाणी पहा, सन वॉकिंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही. आता पहा, नामाच्या ऐवजी येणारा शब्द, आता ही त्या ठिकाणी सन वॉकिंग यांच्या ऐवजी आलेला शब्द आहे म्हणजे ते प्रोनाउन आहे. ही इज ऑल्सो अ
ट्रिक्स्टर, आता हीच हे सुद्धा त्या ठिकाणी काय, हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज डायमंड. म्हणजे पहा, नंतर पहा ही आणि हिज हे दोन प्रोनाउन त्या ठिकाणी आले आहेत. आता आपलं जे उत्तर आहे हे 4 ऑप्शन पैकी कुठं आहे, तर पहा नंबर 3 मध्ये ही आणि हिज हे दोन प्रोनाउन्स या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे प्रोनाउन जर तुम्हाला सगळे माहित असतील, प्रोनाउनचे सगळे प्रकार कोणकोणते प्रोनाउन्स आहेत, तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न सोडवणं सहज शक्य होणार आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. चूज द करेक्ट ऑप्शन टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द अंडरलाइन वर्ड. द ट्रेन हॅज स्टार्टेड बिफोर आय रीच द स्टेशन. आता पहा, इथे आपल्याला हॅज स्टार्टेड विचारलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काळाची जी माहिती आहे किंवा टेन्स जे आहेत, टेन्सचे जे मेन 3 प्रकार आहेत आणि या 3 प्रकारचे जे परत जे उपप्रकार आहेत 4 आणि त्यांचे जे कन्स्ट्रक्शन आहे हे सगळं त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. जसं आता टेन्स म्हटलं तर या टेन्सचे मेन जे 3 प्रकार आहेत पहा. त्या ठिकाणी प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. हे 3 टेन्स आहे आणि या 3 टेन्सचे जे प्रकार आहेत 4 उपप्रकार, ते म्हणजे सिंपल, नंतर परफेक्ट, कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे प्रेझेंटचे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या अशा प्रकारे हे 4 उपप्रकार आहेत. तर या 4 उपप्रकारामध्ये क्रियापद कसं बदलतं, क्रियापदाबरोबर सहाय्यकारी क्रियापद कसं बदलतं हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आता पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जसं आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये पाहिलं, या ठिकाणी फक्त सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी रचना असते. इथे सिंपल टेन्स मध्ये सब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप V2 म्हणू आपण त्याला, आणि ऑब्जेक्ट अशी रचना आहे. इथे त्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल आणि नंतर ऑब्जेक्ट. उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी जसं मी मग आपण जे उदाहरण दिले ते जीव आय राईट अ लेटर, हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. का सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये टू बीचं रूप वापरलं जात नाही, फक्त टू बीचं रूप सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरलं जातं. प्रेझेंट टेन्स मध्ये आणि पास्ट टेन्स मध्ये मात्र सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये टू बीचं रूप नसतं. म्हणून या ठिकाणी आय राईट अ लेटर. याच त्या ठिकाणी इथं पहा, राईटचं त्या ठिकाणी जे दुसरं रूप आहे V2 वापरायचं ते आय रोट. म्हणजे क्रियापदाचे पहिले, दुसरे, तिसरे रूप जे आहेत ते तुम्हाला या काळाच्या संदर्भामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. आय रोट अ लेटर. काळाचा अभ्यास हा ग्रामरच्या दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा. जसं आपण आता पॅशिवायचं उदाहरण घेतलं, तिथे सुद्धा तुम्हाला काळाचा अभ्यास खूप गरजेचा आहे. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी जर काळाचा अभ्यास आधी करायचा आहे, वर त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत हे काळामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला मिळणार. ग्रामरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर भाग म्हणजे टेन्स आहे. आणि टेन्स जर आपल्याला व्यवस्थित कोणत्या वेळेत कसं बोलायचं, ज्याला टेन्स त्या ठिकाणी येतात त्यावेळी सहजरित्या बोलू शकतो. फ्युचर टेन्स मध्ये हेच वाक्य त्या ठिकाणी आय शाल, आयच्या आणि उईच्या नंतर हे मी काय येतं शाल, आय शाल राईट अ लेटर, आय शाल राईट अ लेटर. इथे पहा राईट म्हणजे इथं त्या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप जे आहे, क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी येतं. पहा आपल्या सूत्रामध्ये राहिलं ते शाल नंतर क्रियापदाचं पहिलं जे रूप आहे म्हणजे V1 म्हणू आपण, म्हणजे जसं आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं त्या पद्धतीने, आणि नंतर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आय शाल
प्लस या ठिकाणी वी आणि नंतर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आय शाल. आता विल आणि शाल तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे आय आणि वीच्या नंतर आपण त्या ठिकाणी शाल वापरतो. बाकी सगळ्या ठिकाणी आपण राईट. आता नवीन इंग्लिशमध्ये तर आयच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी विल वापरलं जातं. सो आय शाल राईट अ लेटर या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप. आणि इथं प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप असतं. फरक एवढंच आहे, तिथं टू बीचं रूप वापरलं जातं, इथं मात्र टू बीचं रूप वापरलं जात नाही. काळाच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला टू बीचे रूप माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये टू बीचे रूप पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तुम्हाला मी मगाशी शिकवल्याप्रमाणे. नंतर आहे पहा, आता हा जो परफेक्ट टेन्स आहे, या परफेक्ट टेन्सचा आपलं जे उदाहरण आपल्याला पाहिजे हे परफेक्ट टेन्स ज्यावेळेस आपण येतो. आता पहा टू बीचे रूप जे आहेत म्हणजे जे हेल्पिंग वर्ब आहे ते तीन प्रकारचे आहेत. टू बीचे रूप, त्यानंतर टू हॅवचे रूप, टू डूचे रूप आणि मॉडल ऑक्झिलरीज. ठीक नाही. आता मग अशी तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी सुद्धा कारण ते सुद्धा हेल्पिंग वर्ब्स आहे, फक्त ते काही अर्थ इंडिकेट करण्यासाठी वापरले जातात. आता इथे त्या ठिकाणी तुम्हाला टू बीचे रूप वापरल्यानंतर तुम्हाला टू हॅवचे जे रूप आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. पहा टू हॅवचे जे रूप आहेत हे सुद्धा आपल्याला काळाप्रमाणे माहीत पाहिजे. आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपण हॅव आणि हॅज. प्रेझेंट टेन्स असेल तर वाक्यामध्ये आपण हॅव किंवा हॅज वापरतो. पास्ट टेन्स असेल तर आपण हॅड वापरतो. आणि त्या ठिकाणी फ्युचर टेन्स मध्ये जर तो विषय येत नाही. हॅव आणि हॅज. आणि फ्युचर टेन्स असेल तर विल हॅव हे त्या ठिकाणी वापरलं जातं. आता हे कधी वापरलं जातं? ज्या वेळेस एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे. परफेक्ट टेन्स असेल तर आपण काय वापरतो? टू हॅवची रूप वापरतो. परफेक्ट टेन्स असेल तर टू हॅवची रूप. मग प्रेझेंट टेन्स असेल तर त्या ठिकाणी हॅव हॅज वापरायचे. पास्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हॅड वापरायचं. आणि फ्युचर टेन्स असेल, फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तर विल हॅव वापरायचं. विल हॅड कधीच येत नाही, म्हणून त्या ठिकाणी विल हॅव. ठीक आहे. पप्पा आपला जो प्रश्न विचारला आहे हा प्रश्न त्या ठिकाणी आता हॅज स्टार्टेड आहे. म्हणजे आपल्याला आता इथे संबंध आहे फक्त टू हॅवच्या रूपाशी. किंवा लगेच आपल्याला कळालं की हॅज स्टार्टेड वापरले याचा अर्थ त्या वाक्याची जी क्रिया आहे ही क्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं जर प्रेझेंट टेन्स असेल तर हॅज वापरायचे. पास्ट टेन्स असेल तर हॅड वापरायचे. आता प्रेझेंट टेन्स हॅज वापरले म्हणजे या ठिकाणी तो काय आहे? प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर आहे. आता स्टार्टेड वापरले याचा अर्थ आणि हॅज वापरले याचा अर्थ ती क्रिया जी आहे ती क्रिया त्या ठिकाणी काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण आहे. द ट्रेन हॅज स्टार्टेड बिफोर आय रीच द स्टेशन. आता हॅज स्टार्टेड हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये किंवा पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅवची रूप वापरले जातात. त्याच्यामध्ये हॅव आणि हॅज हे त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर त्या ठिकाणी हॅव आणि हॅज वापरतात. आता हॅज कधी वापरतात या संदर्भामध्ये ते तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस त्या ठिकाणी जर वाक्याचा कर्ता जो असेल ही, ती आणि इट असेल, है की नाही, यांच्यानंतर हॅव येत नाही. यांच्यानंतर त्या ठिकाणी हॅज वापरलं जातं. बऱ्याच ठिकाणी ही सी इटचे जे नियम आहेत तुम्ही काळाचा जर अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल की हीच्या टू बीचे रूप सुद्धा ही सी इटच्या नंतर बदलतात. तसं टू हॅवचे रूप सुद्धा ही सी इट नंतर बदलतात. आता टू बीच्या रूपाचं जर पाहिजे असेल की ही सी इट नंतर टू बीचे रूप कसं तर हीच्या नंतर त्या ठिकाणी नेहमी इज येतं. ही सी इटच्या नंतर त्या ठिकाणी इज येतं. यांचं जे अनेक वचन आहे ते म्हणजे दी. डीच्या नंतर त्या ठिकाणी काय येतं? आर. बरोबर आहे. ही सी आणि आयच्या नंतर जे आहे आपण पाहिलं प्रेझेंट टेन्स मध्ये की नेहमी त्या ठिकाणी एम वापरलं जातं. नंतर एम त्या ठिकाणी कुठंच वापरलं जात नाही. असे जे बारकावे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. ही सी इटच्या नंतर इज वापरलं जातं. डीच्या नंतर आर, वीच्या नंतर आर. हे तुम्हाला त्या ठिकाणी काळाचा अभ्यास करताना माहिती असणं गरजेचं आहे. आता त्याचं उदाहरण तुम्हाला मिळालं. आता मी तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सांगत होतो की जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर सगळीकडे हॅड वापरतात.
बरोबर आहे. इथे आपण त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅज स्टार्टेड हे त्या ठिकाणी हे जे रूप आहे क्रियापदाचं हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. त्यामुळे लगेचच त्या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते असणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपला जर रूप त्याची जी रूप आहे टेन्सची हे जर माहीत असेल तरी उदाहरण सोडायला एवढा वेळ लागणार नाही. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द पझल फॉर द मिनिंगफुल वर्ड. बरोबर आहे. आता या ठिकाणी पझल म्हणजे कोडे, जसं मराठीमध्ये आपण शब्द कोडे सोडवतो ना, अगदी त्याच प्रकारे आहे. थोडंसं वेगळ्याच्यामध्ये आहे की अर्थपूर्ण. आता असा प्रश्न सोडवताना आपल्याला खाली जे अल्फाबेट दिलेले आहेत किंवा खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी प्रत्येक पर्याय त्या ठिकाणी काय करायचं तिथं ऍड करून पाहायचा. आणि जर अर्थपूर्ण शब्द तयार होत असेल प्रत्येक ठिकाणी इथे इथे आणि इथे तिन्ही ठिकाणी आपल्याला एकच अक्षर सांगितलंय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म द फॉलोइंग टू कम्प्लीट द पझल फॉर द मिनिंगफुल वर्ड. आहे की नाही. तिथं जो आपण शब्द वापरणार आहे तो वापरल्याच्या नंतर त्या ठिकाणी आडवे आणि उभे हे सगळे शब्द त्या ठिकाणी कसे झाले पाहिजेत, अर्थपूर्ण, मिनिंगफुल, त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आता समजा पहिला पर्याय आहे ए, हे जर आपण या ठिकाणी वापरला CHEAT, आहे की नाही, पण इथे जर वापरला आहे हा जर पर्याय बरोबर येत असेल तर इथे मात्र तो येत नाही. HAN, हॅन अशा प्रकारचा कोणताच शब्द इंग्लिशमध्ये नाही. TAMA, आहे की नाही, अशा प्रकारचा शब्द नाही. थोडक्यात असा आहे की आपल्याला त्या ठिकाणी इथे ए वापरून चालणार नाही. आपला कोणता पर्याय आहे, आता दुसरा आहे ओ. ओ जरी वापरला तर तीच कंडिशन होणार आहे की नाही. CHEOT अशा प्रकारचा एकही मिनिंगफुल शब्द इंग्लिशमध्ये नाही, इथेही नाही. आणि इथे जरी वापरला आपण ओ तरी त्या ठिकाणी मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी आता पुढचा जो पर्याय आहे ई. आता ई हा जर पर्याय आपण त्या ठिकाणी इथं वापरला CHEET, चीट, मिनिंगफुल शब्द तयार होतोय. HEN, हेन म्हणजे कोंबडी हा पर्याय तयार होतोय. नंतर TAME, टेम, टेम म्हणजे जर एखादी पाळीव प्राणी असेल, ठीक नाही, टेम ॲनिमल्स, तर त्याला आपण त्या ठिकाणी म्हणजे जर ई हे ऑप्शन वापरलं, आय सुद्धा वापरला तरी मिनिंगफुल वर्ड तयार होत नाही. त्यामुळे ई हा हे अल्फाबेट जर आपण या ठिकाणी वापरलं तर सगळ्या ठिकाणी मिनिंगफुल शब्द तयार होतात. आहे ना. जास्त वेळ न जवळता आपण काय करायचं, आपलं जे पर्याय दिले त्यापैकी प्रत्येक अक्षर त्या ठिकाणी टाकून पाहिजे की याचा मिनिंगफुल वर्ड तयार होतोय का, ठीक नाही. आणि जर तो मिनिंगफुल वर्ड तयार होत असेल तर ते ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. परत आपल्याला एक पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे पहा. 2 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. हा पॅसेज त्या ठिकाणी वाचायचा आहे तुमच्यासाठी. मी पण वाचतो, तुम्ही पण लक्ष द्या. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. याच्यावर आधारित तुम्हाला 2 प्रश्न आहेत, 11 आणि 12. When they arrived at the seaside, out jumped all the children with a shout of joy. Down to the sand they raced, hand in hand, but nobody took Harry's hand. Nobody went near him. Harry was angry. He went to a sandy corner near a rocky pool and sat down by himself. He took out his lunch and looked at it. It was a good lunch. There were 2 hard-boiled eggs, 6 jam sandwiches, 3 pieces of bread and butter, a ginger, and a bar of chocolate. He would eat it all by himself. He wouldn't offer anything to anyone. का अशा प्रकारचा पॅसेज दिल्याच्यानंतर याची फर्स्ट रिडिंग केल्याच्या नंतर किंवा डायरेक्ट ऑप्शनने तुम्ही सुद्धा याच्यामधली उत्तरं जी आहेत ती शोधू शकतात. मग पाहता याच्यावरती जे प्रश्न आहेत ते आपण प्रश्न पाहूयात. इथे तुम्हाला प्रश्न विचारला आहे, कम्प्लीट द वेब बाय चुझिंग 2 करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला 2 करेक्ट ऑप्शन विचारायचे. ते कोणाच्या संदर्भात विचारायचे, तुम्हाला त्या ठिकाणी जे मधोमध दिलेलं आहे की हरीचा जो लंच आहे, हरीचा जो लंच आहे या लंच मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होता. बरोबर आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी पॅसेज मध्ये दिलेलं आहे. पहा, हरीच्या लंच बॉक्स मध्ये, माझा लंच बॉक्स हा शब्द कुठे आहे,
He took out his lunch and looked at it. It was a good lunch. There were two, ह्या गोष्टी त्या लंच बॉक्स मध्ये आहेत. 2 hard boiled eggs, 6 jam sandwiches, 3 pieces of bread and butter, a ginger cake and a bar of chocolate. या गोष्टी हरीच्या टिफिन मध्ये किंवा डब्यामध्ये होत्या. मग आता ही उत्तर आपल्याला त्या ठिकाणी त्या पर्यायामध्ये असणं अपेक्षित आहे. त्या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी कोणते दिलेत आपल्याला पहा. 2 तर पर्याय त्याने केक आणि एग्स आहे, बरोबर आहे. मग ब्रेड अँड बटर, बिस्किट्स, ज्यूस अँड बार ऑफ चॉकलेट, ठीक नाही. ह्याच्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी किती निवडायचे आहेत? कम्प्लीट द वे बाय चुझिंग 2 करेक्ट ऑप्शन, ठीक नाही. आता ब्रेड अँड बटर होतं का? बिस्किट होते का? नाही. मग या ठिकाणी 2 जे पर्याय आहेत ते म्हणजे 2 आणि 4 ज्यूस अँड बार ऑफ चॉकलेट्स. हा या ठिकाणी आहे का? हे बघा, बार ऑफ चॉकलेट्स, बार ऑफ चॉकलेट्स, हो सॉरी, आणि ब्रेड अँड बटर. आपलं उत्तर चुकले, सॉरी. या ठिकाणी पहा, 2 जे पर्याय आहेत आपले, सॉरी, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड बटर आणि बार ऑफ चॉकलेट या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी त्या ठिकाणी हरीच्या लंच बॉक्स मध्ये होत्या. बिस्किट आणि ज्यूस त्या ठिकाणी नव्हतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात. हाऊ वॉज द पूल? तो ज्या पूलच्या जवळ जाऊन बसला, तो पूल त्या ठिकाणी कसा होता? ठीक नाही, याचं उत्तर तुम्हाला लगेच सापडणार आहे, ठीक नाही. ही वॉज अँग्री. ही वेंट टू अ सॅन्डी कॉर्नर नियर अ रॉकी पूल. नियर अ रॉकी पूल. आता लगेच आपल्याला त्या ठिकाणी ते उत्तर मिळालेलं आहे, रॉकी पूल. आता ते आपल्याला पाहिजे की त्या ठिकाणी उत्तर कुठं आहे. ठीक आहे, 4 नंबरचा जो ऑप्शन आहे, त्या 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये आपला तो शब्द आहे पहा, रॉकी पूल. ठीक आहे, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन पार्ट ऑफ द फॉलोइंग. Charuta wants to decorate her bungalow. For that purpose, she visited a person who is master in beautifying the inside of a house. आता या ठिकाणी एका शब्दासाठी अनेक शब्द किंवा कोणत्या व्यक्तीला काय म्हणतात हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. की जो व्यक्ती त्या ठिकाणी डेकोरेट द बंगलो, किंवा जो व्यक्ती आपला बंगला त्या ठिकाणी डेकोरेट करतो, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे, ठीक नाही. मग त्याला बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणतात का? नाही, त्या बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जो आपलं घर बांधतो त्याला आपण बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणतो. चिलर म्हणजे विकणारा, ठीक नाही, विक्री व्यवसाय करणारा. मर्चंट म्हणजे व्यापारी. तर पर्याय त्या ठिकाणी जो आहे आपला तो म्हणजे कोणता असेल? मग इंटेरियर डेकोरेटर, म्हणजे जो आपलं घर सजवतो, घरामध्ये वस्तू कशा प्रकारच्या असावे, फर्निचर कसं असावे, अगदी पडदे कसे असावे, हे सुद्धा त्या ठिकाणी इंटेरियर डेकोरेटर आपण सांगतो. म्हणजे डेकोरेट करणारा जो व्यक्ती आहे किंवा आपलं घर जे ब्युटिफाईज करतो त्याला कोण म्हणतात? इनसाइड द हाऊस, ठीक नाही, घराच्या बाहेरच्या बाजूने नाही ते आतल्या बाजूने, म्हणजे आपलं सगळे जे रूम्स आहेत ते कशा प्रकारे डेकोरेट करायच्या किंवा ब्युटिफाईज करायच्या हे आपल्याला इंटेरियर डेकोरेटर जो आहे ते सांगतो. नंतर आहे पहा, त्या सेशन मधला आपण शेवटचा प्रश्न घेतोय. रीड द सेंटेन्स अँड रिकॉग्नाइज इट टाइप बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. बाइंड अप द वोंड विथ अ बँडेज. आणि तुम्हाला त्या ठिकाणी या 4 पर्याय दिले. आता हे 4 पर्याय म्हणजे हे त्या ठिकाणी सेंटेन्सचे पर्याय आहेत पहा. हे जे 4 पर्याय आहेत हे काय आहेत? वाक्याचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ सेंटेन्स. टाइप्स ऑफ सेंटेन्स. ते सगळ्या प्रकाराची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, नाहीतर तुम्हाला या सगळ्या प्रकार जे आहे ते समजून सांगितलं असते. परंतु या ठिकाणी आता एकच जो आहे, आता याची फक्त प्राथमिक माहिती तुम्हाला मी सांगतो
की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये काय, ह्याच्यामध्ये काहीतरी उद्गार आहे, काहीतरी उद्गार आहे की नाही. हाऊ ब्युटिफुल द पिक्चर इज, आहे की नाही, काही उद्गार असतात, त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो आपण. नंतर इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, तर आज्ञार्थी वाक्य की ज्याच्यामध्ये काहीतरी आज्ञा दिलेली आहे. रिक्वेस्ट जरी असेल फक्त ते आज्ञार्थी वाक्य आणि रिक्वेस्ट मध्ये फरक एवढाच आहे की रिक्वेस्ट फक्त आधी जर त्या ठिकाणी प्लीज शब्द टाकला की आज्ञार्थी वाक्याचे रूपांतर आपल्याला ते त्या ठिकाणी रिक्वेस्ट मध्ये करता येतं. आज्ञार्थी वाक्य जे आहे त्या आज्ञार्थी वाक्याची अजूनही तुम्हाला ओळख सांगतो की आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी कशाने होते, वर्बने होते, क्रियापदाने आज्ञार्थी वाक्याची सुरुवात होते. नंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक शब्द, प्रश्नार्थक वाक्य की ज्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न विचारलाय, डब्ल्यूएच क्वेश्चन असेल किंवा त्या ठिकाणी हेल्पिंग वर्बने विचारला, डू डज डीडने विचारला प्रश्न असेल, ठीक नाही. अशा प्रकारे त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य. आणि असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य की जे साधं सरळ वाक्य आहे, त्याच्यामध्ये वरचे तिन्ही प्रकार नाहीत. म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, त्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी नाही, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला नाही, त्याच्यामध्ये आज्ञा नाही. असं साधं सरळ जे वाक्य आहे, जसं आपण मग असे उदाहरण घेतलं, आय राईट अ लेटर, आय गो टू स्कूल, किंवा असे ज्याच्यामध्ये साधं सरळ माहिती आपल्याला दिलेली आहे ते आहे विधानार्थी वाक्य. आता आपल्याला दिलेलं वाक्य पाहिजे, तिथे म्हटलंय बाइंड अप द वोंड विथ अ बँडेज, आहे की नाही. की तुला जी जखम झालेली आहे ही जखम तू त्या ठिकाणी काय कर, बाइंड अप म्हणजे बांधणी, आहे की नाही. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला काहीतरी आज्ञा दिलेली आहे किंवा आपल्याला काहीतरी सुचवलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे याची सुरुवात जी आहे ही त्या ठिकाणी कशाने झालेली आहे, वर्बने झाली. बाइंड हे वर्ब आहे, बाइंड अप हे वर्ब आहे. म्हणजे त्या वाक्याची सुरुवात जर त्या ठिकाणी क्रियापदाने झाली असेल तर ते वाक्य काय आहे, ते आज्ञार्थी वाक्य आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, आज्ञार्थी, काहीतरी आज्ञा किंवा कोणती तरी क्रिया करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सुचवलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. उद्या आपण याच प्रश्नपत्रिकेचा राहिलेला जो भाग आहे हा भाग त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि नंतर उद्याच्या तासाला मी तुम्हाला त्या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत व्याकरणावर आधारित ते त्या ठिकाणी सोडवण्यासाठी सुद्धा देणार आहे. त्यामुळे उद्याच्या तासाला सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. तुमच्या काही शंका असेल तर विचारा. सर खूप छान शिकवलं. सर खूप छान शिकवलं इंग्लिशचं. थँक्यू छान थँक्यू शिकवलं सर तुम्ही इंग्लिशचं. खूप सगळं छान कळालं. शिकवलं. सर चांगलं शिकवलं सर. थँक्यू. ठीक आहे, सर सगळं समजलं. थँक्यू. आज आपण सर चांगलं शिकवलं. थँक्यू. आज आपण या ठिकाणी थांबतोय. उद्या पुन्हा आपण 7 ते 8 वेळामध्ये भेटणार आहोत. ओके, गुड बाय, गुड नाईट.